आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून गोदावरी विकास महामंडळ कार्यालयासमोर जे आंदोलन उपोषण 2 दिवसापासून चालू होतं, यामध्ये मूळ मागणी अशी होती की जिथं आपले कार्यकारी संचालक जे साहेब आहेत किरणवार साहेब, संतोष किरणवार यांना जातीय मानसिकतेतून जाणीवपूर्वक मागासवर्गीय गुत्तेदारांना, कंत्राटदाराला कामापासून वंचित ठेवत होते. यांना अनेक वर्षापासून आपण वारंवार पत्रव्यवहार करत होतो. सुशिक्षित बेरोजगार अभियंताच्या माध्यमातून असेल किंवा रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून असेल, हा लढा आपण उभा केला होता. शासनाचा नियम एकंदरीत पाहिला तर सहकारी, बेरोजगार आणि ओपन असं 3 टप्पे असतात. याचा हा जो काही टप्पे असतात याचा रेशो यांनी कुठल्याही प्रकारे आजपर्यंत पाहिला नाही. यामध्ये 33% हा सहकार्याला असतो, 33% बेरोजगारांना असतो आणि उर्वरित 34% असतो हा ओपन टेंडरसाठी असतो. परंतु मजूर ज्या संस्था आहेत यांना जे काही लोक आहेत स्थानिकचे, हे सर्व कामं एकत्रित करून छोट्या मोठ्या सर्व कामं एकत्रित करायचे आणि कंत्राटदारांना, मोठमोठ्या कंत्राटदारांना, श्रीमंतांना कामं देण्याचं काम यांनी आतापर्यंत केलेलं आहे. याचा कळस आणि घाट घातलेला आहे. हे आपली मूळ मागणी होती. परंतु यांच्या लक्षात आणून देण्याचं काम आपण रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून केलं आणि मूळ मागणी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आज आपल्याला त्यांच्यातर्फे एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की तुमच्या संपूर्ण ज्या काही मागण्या आहेत, जसं की सहकारी, बेरोजगार आणि ओपन 33 आणि 34 प्रमाणे जे काही काम वाटण्याचा आपला रेशो आहे, त्याप्रमाणे नियमानुसार आम्ही कामं वाटणार इथून पुढे आणि तुमच्या आज पूर्णपणे मागण्या मान्य केल्या. आणि ओपन असेल किंवा सहकारी असेल किंवा मजूर संस्कार किंवा बेरोजगार असेल, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, या सर्वांना कामं वाटण्याचं काम व मागासवर्गीयांना जे काही गुत्तेदार आहेत यांना कामावरून वंचित ठेवण्याचं जे काही काम करत होते ते सुद्धा ते इथून पुढे आपले कामं देतील व पूर्णपणे नियमातच आम्ही रेशो पाहणार असं त्यांनी आज लेखी पत्राद्वारे आपल्याला गवाही दिली. त्या अनुषंगाने आपण आपलं उपोषण स्थगिती करत आहोत. बघायला गेलं तर मी प्रामाणिकपणे सांगतो, आतापर्यंत PWD असेल, इरिगेशन असेल, पाटबंधारे असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, या ठिकाणी अनेक मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे कामं करण्याचं काम करतात, जेणेकरून ऑफलाईन टेंडर मध्ये जे 10 लाखाचं काम असतात किंवा 10 लाखाचे जे काही कामाचे टप्पे पडले जातात, तर शासनाने एक बिल्डिंग एक जॉब जो नवीन GR काढला, परंतु छोट्या मोठ्या कामात त्यांचा उदरनिर्वाह चालतो. ते काही कार्यकर्ता असतात, काही कॉन्ट्रॅक्टर असतात, परंतु हा कॉन्ट्रॅक्टरवर अन्याय होता आणि कंत्राटदाराला कुठलेही छोटे मोठे कामं मिळत नव्हते. ते कामं मिळावं ही मूळ आपली मागणी होती. यासाठी आपण गेल्या 1.5 वर्षापासून लढा उभा करत होतो. परंतु आजच्या दिवशी आपल्याला एक आनंदाचा दिवस म्हणून सांगता येईल की त्यांनी इथून पुढे हा नियम आम्ही पाळणार आणि मागासवर्गीय कंत्राटदाराला कुठल्याही प्रकारचं काम वंचित ठेवणार नाही. अनेक मागासवर्गीय कॉन्ट्रॅक्टर आहेत, मोजायला गेलं तर 100-150 असतील, पण हे पूर्ण उदरनिर्वाह यांचं चालवण्याचं साधन यांचं होतं. परंतु या कामापासून यांना वंचित ठेवलं गेलं होतं. पण इथून पुढे 100% त्यासाठी कामं देतील अशी मला खात्री वाटते. त्यांनी लेखी स्वरूपात या संदर्भात चर्चाही झाली. आज समक्ष त्यांच्यासोबत बैठक करून ही सर्व मीटिंग करण्यात आली. आता 100% सांगतो, जर यांनी कंत्राटदारांना, मागासवर्गीय कंत्राटदारांना कामापासून वंचित ठेवलं जर काम केलं तर हे जातीय मानसिकतेतून जाणीवपूर्वक दूर ठेवतात. हे गृहीत धरून यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आम्ही काम करू. ही आमची मूळ मागणीच ही आहे की यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. परंतु हे आज ज्या काही मागण्या मान्य करतात त्याबद्दल आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. पण यांनी जर खरंच केलं नाही तर यांच्या मनामध्ये कुठेतरी मागासवर्गीयाबद्दल जातीय ते निर्माण आहे. हे गृहीत धरून आम्ही 100% गुन्हा दाखल करण्याचं काम करणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.